रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. ही आहे आजची देवपूजा. बघू शकता किती सुंदर देवपूजा झालेली आहे आणि थोडीशी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं. हे 2-3 दिवसाचा आधीचा व्हिडिओ आहे ताईंनो. आमच्या शेताच्या बाजूला ही देवी आहे. त्या देवीला चैत्र नवरात्रात आणि शारदीय नवरात्रात मी शेंदूर लावत असते आणि छान त्यांना उजळल्या की त्यांचं रूप आणखीच उठून दिसते. त्या ओल्या असल्यामुळे त्यांचे वस्त्र आणि दागिने मी काढून ठेवले. पुन्हा देवांना मी सिंदूर लावून घेतला आणि ह्या ज्या आहे ह्या देव्या ज्या आपल्या गावाच्या किंवा शेताच्या बाजूला असतात, मरामाय मातामाय असं आमच्या इकडे म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ताईंनो. तर त्या ह्या देव्या आहेत ज्या 7 देव्या असतात आणि त्या शक्यतो गावाच्या बाहेर किंवा शेताच्या बाहेर बाजूला असतात. तर बघू शकता त्या पूर्ण देवांना मी शेंदूर लावून घेतला आणि दिवा लावून हळदी कुंकू लावून घेतलं. चैत्र नवरात्र चालू होते आता काही दिवसातच, त्यामुळे 2 दिवसाच्या अगोदर मी त्यांना शेंदूर लावून घेतला आणि त्यांचं रूप आणखीच उठून दिसून आलं. मी नेहमी त्यांना शेंदूर लावून येते नवरात्र लागायच्या अगोदर. आणि इथे बघू शकता मी गव्हाच्या कुरड्या करण्यासाठी गहू भिजत टाकले होते. गहू हे 3 दिवस भिजत टाकायचे, म्हणजे 3 दिवसाच्या अगोदर पाण्यात टाकायचे आणि त्याचं पाणी सारखं सकाळीच गहू टाकले असेल तर संध्याकाळी त्याचं पाणी पलटून घ्यायचं आणि दररोज त्याचं पाणी पलटून घ्यायचं ताईंनो. त्यामुळे त्या गव्हांना वास येत नाही आणि छान पांढरा शुभ्र चिका तयार होतो. तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरमधून 3 दिवस झाले आणि गहू छान धुवून घेतले पाण्याने, नंतर टोपलीत काढून घेतले. त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये फिरवून चिका काढून घेतला. संध्याकाळचा चिका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आणि वरवरचं पाणी सकाळीच दुसऱ्या रोजचा हा व्हिडिओ आहे ताईंनो. 3 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मिक्स आलेला आहे. आणि ते जे पाणी आहे मोठ्या भांड्यात आपण चिका काढून ठेवतो ते पाणी, वरचं जे पांढरं पाणी आहे ते थोडंसं ते काढून टाकायचं आणि खालचा बुडाला बसलेला चिका त्यामध्ये आणखी पांढरं शुभ्र पाणी टाकून पातळ करायचं. आपल्याला जेवढ्या कुरड्या करायच्या आहे तेवढ्या भांड्याने मापून घ्यायचं. बघू शकता ह्या भांड्यावर मी चिका घेतला आहे, तर ह्याच भांड्यावर आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे साईडला आणि त्यामधलं थोडंसं गरम पाणी काढून घ्यायचं आणि नंतर चिका आपण त्यातमध्ये मीठ आणि तेल टाकून ढवळत राहायचं. त्यामुळे त्यात गुठळ्या होत नाही आणि जेवढा आपण चिका घेतो तेवढंच पाणी तापवायला ठेवायचं आणि त्यामधलं अर्धा ग्लास पाणी आधीच काढून ठेवायचं आणि ते पाणी आपल्याला जर लागलंच शक्यतो तर टाकायचं. महत्त्वाची टिप ताईंनो, जेव्हा आपण जे गहू भिजत टाकतो त्याचं पाणी पलटवतो आणि दुसऱ्या दिवशी जे गहू आपण चिका काढण्यासाठी घेत असतो तर जे भांडे आहे आपण त्याला तेल लावायचं ताईंनो. त्यामुळे ते आपल्या हाताला तो जो चिका आहे तो चिकटत नाही आणि आपले हातसुद्धा असे रुखे होत नाही. जे आपण मिक्सरमधून काढल्यानंतर ते पाण्यात टाकायचं आणि पाण्यामध्ये गहू पिळून घ्यायचे आणि चाळणीने ते जो खालचा पांढरा चिका आहे मिक्सरमधून काढलेला तो गाळून घ्यायचा आणि डबल चाळणीने गाळायचा. त्यामुळे पांढरा शुभ्र असा चिका आपल्याला तयार होतो आणि कुरड्यासुद्धा छान पांढरं शुभ्र तयार होतात. इथे बघू शकता तुम्ही मी आधी पाणी काढून घेतलं दुसऱ्या रोजच्या सकाळी आणि नंतर जो चिका बुडाले बसला होता तळाशी ते थोडं पातळ करून भांड्याने मापून घेतलं. नवशिक्या आहे त्यांनी सुरुवातीला एवढा मोठा चिका न घेता साधारण 2 ग्लासाचा 1 ग्लासाचा करून बघायचा. त्यामुळे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कुरड्या आपण तयार करू शकतो. मला सुरुवातीला गव्हाचा चिका घेणं, कुरड्या करणं हे जमत नव्हतं, पण प्रॅक्टिसनं आणि हळूहळू ते सर्व येत गेलं. आणि बघू शकता आपल्या हातनं कधी-कधी चिक्याचं करायचं असलं, याला चिका म्हणतात ताईंनो. जो आपण गहू भिजत टाकतो आणि ते काढतो त्याला चीक म्हणतात आमच्या इकडे. तुमच्याकडे काय म्हणतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईंनो. आणि तो पांढरा शुभ्र होण्यासाठी कोणी त्यामध्ये थोडंसं तुरटीचा भाग टाकते आणि ते हाताने फिरवायचं आणि काढून घ्यायचं. त्यामुळे सुद्धा चिका पांढरा शुभ्र होतो आणि जे कुरड्या करतो आपण पांढऱ्या कलरच्या त्यासुद्धा छान पांढरं शुभ्र कुरड्या होतात. आणि आता अक्षय तृतीयेला आमच्याकडे कुरड्यांचा मान आहे. तर जे आपण आपले पितर जीव घालत असतो त्यांना चिक्याच्या कुरड्या तळल्या जाते आणि दरवर्षी थोड्याशा ना थोड्याशा 1 किलोच्या तरी नवीन कुरड्या आमच्याकडे करतातच. आणि बघू शकता मी उकळत्या पाण्यात तो चिका टाकून घेतला आणि छान शिजला. हा
पांढरा शुभ्र चिका आपण सुरुवातीला केला तर तो थोडासा घट्टसर होतो. त्यामध्ये पाणी थोडं आणखी टाकून मिक्स करू शकता. बघू शकता मी पांढऱ्या कलरच्या कुरड्या करून घेतल्या आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या कलरच्या कुरड्या हव्या आहेत त्या कलरच्या कुरड्या आपण करू शकतो. लाल, शेंदरी, पिवळ्या, हिरव्या. शक्यतो मला हिरव्या आवडत नाही तर मी हिरव्या करत नाही. जास्त करून पांढऱ्या कलरच्या कुरड्या मी मोठ्या प्रमाणात करते. अशा छोट्या छोट्या कुरड्या आपण करून घ्यायच्या. यापेक्षा मोठ्यासुद्धा कुरड्या आपण करू शकतो. आणि नंतर मी दुसऱ्या कलरच्या शिजवल्या आणि त्यामध्ये पूर्ण कुरड्या मी करून घेतल्या आणि बघू शकता शाशामध्ये बरं पांढरा जो आहे तो थोडा घट्टशीर झाला होता. त्यामुळे थोडा गरम असल्यामुळे टाकण्यास थोडा सुरुवातीलाच आपल्याला त्रास जातो आणि नंतर असं गोल फिरवून त्याला पाण्याच्या हाताने असा आकार करून द्यायचा ताईंनो. बघू शकता किती छान चिका शिजला आहे आणि कुरड्यासुद्धा छान पडत आहे. अशा सुरुवातीला ताटाला तेल लावायचं आणि त्यावर काढून घ्यायचं आणि नंतर मात्र एक आमच्याकडे मोठं जात परडं त्यावर कापड टाकून त्यावर पूर्ण टाकून घ्यायच्या. मी नंतर केशरी कलर आणि पिवळ्या कलरच्या करून घेतल्या आणि पूर्ण कुरड्या करून घेतल्या आणि एक सोय ह्या कुरड्या 2-3 दिवस आपल्याला उन्हात ठेवायच्या आहे. आणि बघू शकता केशरी, पांढऱ्या आणि पिवळा कलर 3 कलरच्या मी कुरड्या करून घेतल्या आणि छान उन्हात 2-3 दिवस सुकू घालायच्या आणि 2 दिवसाची ऊन दिल्यानंतर पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. किती सुंदर कुरड्या झाल्या आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईंनो. आणि कुरड्याचा कलरसुद्धा तुम्हाला आवडला का? आणि कुरड्या करण्यास किती सोप्या आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. छान होतात कुरड्या. आणि कुरड्याची एक टिप्स देते तुम्हाला ताईंनो. कुरड्याचा चिका जर पातळ झाला तर त्याचे तुकडे पडतात आणि जास्त घट्टशीर झाला की ते टाकायला त्रास जाते. त्याच चिक्याच्या मी पातळसुद्धा कुरड्या करून घेतल्या. जसं रव्याचं सांगितलं तर त्याचप्रमाणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.